नमस्कार. 2025च्या या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण आहोत अकोट या शहरामध्ये. महत्त्वाचं म्हणजे अकोट या शहरामध्ये आजपर्यंत कुठला विकास झालेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्याच नागरिकांकडून ज्यांना इतक्या वर्षात प्रत्येक नगरसेवक नगराध्यक्ष यांना त्यांनी मत दिलेली आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत आणि त्यांना काय त्रास सहन करावा लागला किंवा त्यांना कुठल्या आधुनिक सेवेची गरज आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपण आहोत दर्यापूर या रोडवरती. आपल्यासोबत काही नागरिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या नागरिकांच्या काय समस्या असतील आपल्यासोबत ताई आहेत. काय ताई, आपलं नाव काय? ऐश्वर्या चौधरकर. काय सांगणार, आपण या नगरामध्ये या ठिकाणी राहतात, एक नगरसेवक असून त्या नगरसेवकाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत किंवा एका नगर अध्यक्षापासून तुम्हाला काय अपेक्षा असतात? माझ्या लग्नाला जवळपास 4 वर्ष झालेले आहे. तर मी 4 वर्षापासून इथे बघते आहे रस्त्याची दुरवस्था फार वाईट आहे. माझं इथे इन्स्टिट्यूट आहे, कम्प्युटर इन्स्टिट्यूट, श्री अंबे एंटरप्राइजेस अँड कम्प्युटर इन्स्टिट्यूट. तर इथे जवळपास 4 वर्षापासून मला हा प्रॉब्लेम जाणवतो आहे की माझ्या सिस्टीम सतत खराब होत आहे ह्या धुळीमुळे. इथे सतत धुळीचा एवढा प्रॉब्लेम चाललेला आहे की त्याच्यामुळे मला कुठलंच काम करता येत नाही प्रॉपर. खाली आमचं सेतूचं दुकान आहे तर त्याच्यामध्ये सिस्टीम अक्षरशः खराब होत जातात. आम्हाला सतत मशिनरी बदलाव्या लागत आहे या धुळीमुळे. आणि स्टुडंटला सुद्धा धुळीचा खूप प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यामुळे स्टुडंट त्यांना यायला त्रास होत आहे. ते येण्यासाठी नकार देतात किंवा त्यांना त्रास होतो म्हणून मग ते नाही येत आहेत. पार्किंगचा पण त्यामुळे पुष्कळसा इथे प्रॉब्लेम होत जातो आहे. काहीच करता येत नाही. रस्त्याची दुरवस्था फार वाईट झालेली आहे इथे. आता सध्या तर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण ते प्रश्न विचारणं गरजेचं नाही, परंतु मागील नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यापासून जे तुम्हाला काही सुविधा मिळाल्या असतील किंवा येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अनुभवलेलं आहे तुम्ही आणि आता काय गरजा आहेत तुमच्या, त्याच्यात काय सांगाल आपण? मला तर इथे 2च गोष्टीचा जास्त त्रास झालेला आहे की इलेक्ट्रिसिटीचा. सतत लाईट जात राहते किंवा डीपी फुटत राहते. काय कारण आहे माहिती नाही, पण सतत डीपी फुटत राहतात. आणि त्याच्यानंतर मला रोडचा जास्त त्रास जाणवतो आहे. त्याच्यासाठी तर आम्हाला अक्षरशः आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सोलर बसवावे लागले जेणेकरून आम्हाला मुलांना त्रास नाही झाला पाहिजे इलेक्ट्रिसिटीचा. त्यामुळे मला हा एक माझा इलाज नाही आहे ना. आज मी हे बसवून घेतलं, सोलर पॅनल बसवून घेतलं. प्रत्येकजण बसवू शकतो असं नाही आहे ना. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी चेंजेस करावेच लागतील इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ताई आरोग्य असतं. हो, महत्त्वाचं आरोग्य असल्यानंतर सुद्धाही या ठिकाणी आपल्याला ही जी धूळ दिसत आहे, आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा ही धूळ दिसत आहे. हा जो रस्ता दिसतोय, या रस्त्याची जी दुरवस्था आपल्याला दिसत आहे, या संदर्भात तुमच्या शारीरिक दृष्ट्या तुम्हाला जो त्रास होतो त्या माध्यमातून तुमचं काय मत आहे? काय असायला पाहिजे या ठिकाणी? इथे माझे छोटं बाळ आहे ते पण, त्यामुळे त्याला आम्ही इकडे आणत नाही या वातावरणामुळे, कारण धुळीचा जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे इथे पुष्कळशा लोकांना पुष्कळचा आजार सुद्धा होत आहे. संध्याकाळच्या वेळी इथे तुम्ही बघा, तुम्हाला लाईट सिस्टीम कमी दिसत आहे. त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे पण प्रमाण वाढलेले आहेत. रस्त्यामुळे सुद्धा हा त्रास होतो आहे. तर इथे ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. काय वाटतं, येणारा भावी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांच्याकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत या पूर्ण होतील तुम्हाला असं वाटतं का? अपेक्षा तर आम्ही करतोच आहे की पूर्ण झाल्या पाहिजे आणि होईल तर खूपच चांगलं होईल.